की सुटलं कुणाच्या घरी जात नाही. बापाला दिलेले वचन ती आज पूर्ण करते. काय म्हणते, बाबा मी होऊन कुणाच्या घरी जात नाही आणि जो कोणी घर चालून माझ्या घरी येईल त्याचा 7/12चा उतारा काढल्याशिवाय राहणार नाही. दत्ता प्रभू म्हणून व्यसन फार वाईट आहे. काय मिळतं वाईट व्यसन करून? काहीच मिळणार नाही बरं का. दत्त नामाची गोडी आपल्या जिभेला लावा. घ्या घ्या आनंद नामाची गोडी रे, तेने अक्कल येईल थोडी. घ्या घ्या आनंद नामाची गोडी रे, तेने अक्कल येईल थोडी. गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल. 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 तेरा कौन करेगा मोल. तेरा कौन करेगा मोल. कौन करेगा मोल. कौन करेगा मोल. तेरा कौन करेगा मोल. तेरा कौन करेगा मोल. गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल. गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल. गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल. दत्त नामाची गोडी घ्या आणि जीवनामध्ये बरं का सुवर्ण योग आल्याशिवाय राहणार नाही. जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. जर वाईट व्यसन केलं तर काय मिळतं? जाम पर जाम पीने से क्या फायदा. जाम पर जाम पीने से क्या फायदा. रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी, लेकिन एक बार दत्त नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. तेरी जिंदगी सवर जाएगी. म्हणून नामासारखी गोडी अमृतात नाही. रुची घेऊन पाहे त्याशी गळे. ज्यांनी दत्तनामाची गोडी घेतली त्यांना बाकीची गोडी लागणार नाही. आणि हे दत्तनामाचं स्मरण कधी करायचं महाराज? तेव्हा महंत गोपाळगिरीजी महाराज सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. अष्टम्रान करावे सम्रान. अष्टम्रान करावे सम्रान. अष्टम्रान करावे सम्रान. अष्टम्रान करावे सम्रान. देवा गुरु नामा पाती. हरनिस 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 देवा गुरु नामा पाती. अष्ट हो प्रहर करावे स्मरण. अष्ट हो प्रहर करावे स्मरण. आनंद निर्गुण विसरू नका. आनंद निर्गुण विसरू नका. अष्ट हो प्रहर करावे स्मरण. अष्ट हो प्रहर करावे स्मरण. आनंद निर्गुण विसरू नका. आनंद
वा अष्टहो प्रहर करावे स्मरण आनंद निर्गुण विसरू नका. अष्टही प्रहर म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. अष्टही प्रहर नामचिंतन करा. नामचिंतनासाठी बंधन नाही, कधी नामस्मरण करू शकता. येता जाता उठता बसता खाता पिता देता घेता वदता आनंद स्मरा. कोण्याही परिस्थितीमध्ये आपण आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन करू शकतो बरं का. आणि नामचिंतनासाठी कसल्याच प्रकारचं बंधन नाही. कोण्याही परिस्थितीमध्ये नामचिंतन करून या जीवन कृतार्थ करायचं आहे आणि या जीवाला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकदा अंतकरणातून तन मन धनाने भगवान दत्तात्रय प्रभूचं भजन करण्यासाठी दोन्ही हात वर करा आणि प्रेमाने सर्वांनी भजन करायचं आहे. सर्वजण हात वर करा. देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता बोला देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता बोला म्हणा सगळेजण. देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता 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 अवधूता देवा दत्ता देवा दत्ता दिगंबरा बोला देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो 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 देवा दत्ता 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 दत्तराज माओले दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा 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 दया करा दिगंबरा दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा दत्तराज माओले दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. आद्य अनुसया माता की श्री समर्थ बळगीर महाराज की सद्गुरुदेव महाराज की जय. बोलो रे भाई सब साधा की एक निष्ठेने या ठिकाणी भगवान दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर अहर्निशी देव गुरु नामापाशी मुक्ती होती दाशी चारी तेथे. 4 मुक्त्या दाशी होतात. नामासारखी गोडी अमृतात नाही. म्हणून अष्टही प्रहर देवाचं नामचिंतन करा. कोण्याही परिस्थितीमध्ये नामचिंतन करून आपल्या जीवन कृतार्थ करायचं आहे. म्हणून
श्री 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 1008 महंत गोपाळगिरीजी महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महत्वाचं साधन सांगतात, ते म्हणजे एक निष्ठेनं भाव धरा. अभंगाचा शेवट. गोपाळगीर म्हणे एकनिष्ठ धरा, 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 गोपाळगीर म्हणे एकनिष्ठ धरा. देव येईल घरा चालून, देव येतो घरा चालून, चालून देवा गुरु नामा पासे, आहणेस देवा गुरु नामा पासे, देवा येईल घरा चालून, देवा येईल घरा चालून, आहणेस देवा गुरु नामा पासे, आहणेस देवा गुरु नामा मुक्ती होते दास चारी तेथे, मुक्ती होते दास चारी तेथे, मुक्ती होती दासी चारी तेथे, Thank you.
मुक्ती होती दासी चारे तेथे मुक्ती होती दासी चारे तेथे गोपाळगिर म्हणे एकनिष्ठा धरा देव येईल घरात चालवणी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महंत गोपाळगिरीजी महाराज सांगतात एक निष्ठेनं भक्ती करा. जर अंतकरणामध्ये एक निष्ठा असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्या गुरु वचनावर भाव असेल तर आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. देव आपल्या घर चालून येतो. देव येईल घरात चालवणीया. आत्री अनुसयेची भक्ती होती, निष्ठा होती, म्हणूनच दत्तात्रय प्रभू घर चालून आले. आत्री अनुसयेची भक्ती अवतरलासी श्री गुरुमूर्ती. म्हणून भक्तीमध्ये निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे आणि शुद्ध अंतकरणाने भक्ती केल्यानंतर जीवन कृतार्थ होतो. म्हणून असा नामाचा महिमा महंत गोपाळगिरीजी महाराज या अभंगाच्या माध्यमातून सर्व शिष्यांच्या उद्धारांसाठी, सर्व भक्तांच्या उद्धारासाठी ते या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी उपदेश केलेले आहेत. नामाचं महत्त्व सांगितलेले आहे. संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने आपल्याला जायचं आहे. मार्ग धावून गेले आधे दयानिधी संत दे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने जा आणि त्या भक्ती मार्गाबरोबरच आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाचा खरा धर्म आहे. खरा तो एक जे धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. कुणाचं अंतकरण दुखू नका, कुणाचा अपमान करू नका. कुणाचं मन दुखवल तर आपला परमार्थ सिद्धीला जात नाही. म्हणून सर्वाभूती एक आत्मा विराजला मुळीच द्वेताला पार नाही. सर्वांच्या अंतकरणामध्ये आनंद दत्त प्रभूचं या ठिकाणी स्थान आहे, ते विराजमान आहेत. म्हणून कुणाचं मन दुखू नका. देव देश आणि धर्माबद्दल अंतकरणामध्ये प्रेम ठेवा. कारण का देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाते. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आपण काही साधे नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र पावन देशामध्ये आपला जन्म झालाय. या देशाचं नाव आहे भारत माता. म्हणून देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान ठेवा. आपण जर सीमेवर जाऊ शकत नाहीत, पण जे गेलेत ना त्यांचं ऋण व्यक्त करायचे का. दररोज झोपताना दोन माणसाची आठवण जरूर करा गड्याहून. पहिला म्हणजे शेतकरी राजा, दुसरा म्हणजे सीमेवर राहणारा वीर जवान. जय जवान जय किसानचा नारा कधी विसरू नका. ज्यांच्यामुळे आपण 3 टाइम जेवण करतो तो शेतकरी राजा. ज्यांच्यामुळे आपण सुखाने झोप घेतो तो म्हणजे सीमेवर राहणारा वीर जवान. तो वीर जवान आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळाची पर्वा न करता सर्वस्वाचा त्याग करून अहोरात्र भारत मातेची सेवा करतो. त्यांच्यासाठी कधीतरी आपल्या डोळ्यात 2 अश्रू आले पाहिजे. कधीतरी त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे बरं का. ए मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो
हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर ओ खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माता की जय जय जवान वंदे मातरम, वंदे मातरम। अशा प्रकारे देशाबद्दल धर्माबद्दल अंतकरणामध्ये स्वाभिमान ठेवा, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि मनुष्याने गुरु करा, गुरुशिवाय पर्याय नाही बरं का। जीवनामध्ये गुरुसारखा श्री गुरुसारखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी। म्हणून श्री गुरु जर पाठीचे असेल तर या ठिकाणी आपल्याला भीती नाही, निर्भीडपणे जीवन जगण्यासाठी ती सेवा फार महत्त्वाची आहे। म्हणून नामचिंतन करून जीवन कृतार्थ करा। अशा प्रकारे आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये दत्तात्रय संस्थान दत्तबर्डे हदगाव या ठिकाणी श्री दत्तप्रभूच्या 41 किलो चांदीच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड दत्तनाम सप्ताह व श्री दत्त महाकथा ये आपण सुंदर या ठिकाणी श्रवण करत आहोत। परम भाग्याने हा सोहळा आपण पाहतो आणि नामचिंतन करतो आणि खरोखरच आणि सर्वांचं भाग्य सुंदर या ठिकाणी एवढा मोठा मंडप आहे। गुरु माऊलींनी महंत गोपाळगिरीजी महाराजांनी सुंदर भक्तांसाठी नियोजन आयोजन केले आहे बघा। मी सांगेन दादा तुम्हाला, साधा कार्यक्रम असला अनेक पोलिसांची फोर्स बोलावं लागते बरं का या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी, पण महाराजांचं एवढं सामर्थ्य आहे, एवढं कारभार त्यांनी सांभाळतात केवळ एकटेच बरं का। आणि आपले बालयोगी श्यामसुंदर गिरीजी महाराज सुद्धा त्यांच्या साथीला आहेत आणि खरोखरच या दोन्ही गुरुवर्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, हे आपलं परम भाग्य। म्हणून गुरुमाऊलीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सुंदर नियोजन, असे सद्गुरू आपल्याला लाभलेत, आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत। त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी खरोखरच मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, हे माझं परम भाग्य आहे। आणि सुंदर 100 बडकर 1 सर्व कलाकार नामांकित गायक या ठिकाणी साथीला आलेले आहेत। मृदंगाचार्य सुंदर साथ दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकाराचा प्राण म्हणजे ही साऊंड सिस्टीम आहे बरं का। मृदंगाचार्याचा मृदंगाचा आवाज, गायनाचार्याचा गायनाचा आवाज, कीर्तनकाराचा आवाज ज्यांच्यावर अवलंबून आहे ती म्हणजे साऊंड सिस्टम। सुंदर सिस्टीम भाऊची आहे, त्या सिस्टमवाले भाऊसाठी एकदा जोरदार टाळे वाजवा। हा आवाज कोणाचा म्हटलं, काय नाव असेल की सिस्टीमचं तुमचं? हा RSP साऊंड सिस्टीम सुंदर साथ दिलेली आहे, त्यांच्यासाठी आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा।
सर्वांनी शांत चित्ताने सेवा श्रवण केली म्हणून सर्व भाविक भक्तांचे आभार व्यक्त करून झालेली कीर्तन रूपी सेवा दत्तात्रय प्रभूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. हे आनंद जय जय आनंद शरण शरण सद्गुरुनाथा शरणालयाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज शरणालयाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज तुम्हा मागणी लय नाही मज ठाव द्यावा पाय शरणालयाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज जन्म मरणाची व्यथा बापूजीची चुकवी शरणालयाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य प्रकाश गाते भक्त जन आनंदाचा मेळा आनंदाचा मेळा जय देव जय देव जय आनंद सद्गुरु स्वरूप सगळ्या देवांना साक्षी मूर्ती पाहते सर्वागडी आनंद सर्वांची सार आकार निराकार मूळमाय चैतन्य रचना संसार जय देव जय आनंद सद्गुरु स्वरूप सगळ्या जीवांचा खजवीत ब्रह्मा माईक सकलम नित्य आवडले सेवा मर्गजा संसार भाती राम शरणात्मा राम जय देव जय